नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर चला आजही आपल्याकडे भरपूर इंटरेस्टिंग अनुभव आहे, तो आपण ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव शुभम जोशी. बरं आणि बाय प्रोफेशन काय करता तुम्ही? मी एक वकील आहे. मी पुणे कोर्टात प्रॅक्टिस करतो. बरं. काय-काय आणि कसे-कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? माझ्याबरोबर एक अनुभव तर घडलेला आहे, जो माझ्यासाठी डेंजर आहे आणि तो खूप काही वेळ माझ्या डोक्यातच तसंच राहिला होता. तुमचे व्हिडिओज मी खूप काही पाहिले. चॅनलला मी फॉलोही करतो, सबस्क्राईबही केलेलं आहे. त्यानुसार मला वाटलं, की बाबा तुम्हाला एक शेअर करावं तुमच्या गोष्टींमध्ये किंवा तुमच्या ज्या काही व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये अजून एक भर पडेल आणि लोकांपर्यंत हा एक छोटासा अनुभव त्याच्यामध्ये शेअर होईल. बरं असं का वाटलं, की तुमचा अनुभव फक्त मिस्टर टॉक्स याच चॅनलवर शेअर करावा म्हणून? तुमच्या चॅनलचे येणारे जे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये आहे वाटतं त्याच्यामध्ये, की बाबा हां, यांचे जे काही लोकं शेअर करतात याच्यामध्ये, की ज्याच्यात तथ्य आहे काही, की त्याच्यामध्ये किंवा आपल्याला बोलता येईल याच्यामध्ये. याबद्दल म्हणून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला, की बाबा करू आपण. मला पण वाटतं तुम्हाला एक शेअर करावा असेल. सो त्यामुळे मी आपल्याला शेअर केला हा. बरं. तर चला आता सुरुवात करूया. तर कशा-कशा, काय-काय गोष्टी घडल्या आणि सुरुवात कशी होती? आता सुरुवात ही कशी होती हे सांगायचं म्हणलं तर काय आहे, ही गोष्ट आहे ॲक्चुअली 2016-17च्या आसपासची. तेव्हा मी ॲक्चुअली लॉ करत होतो आणि मी सिंहगड लॉ कॉलेजला पुण्याला लॉ केला आहे कंप्लीट आणि प्रॉब्लेम असा नाही म्हणता येणार, पण सीन हा जो झाला होता, त्याच्यामध्ये काय झालं होतं, की मला माझ्याकडे कला आहेत काही ना काही. मी बासरी वाजवतो, मी मेकअपही करतो, वॉटर. तर तेव्हा एक अशीच अजून एक कला वाटली, की चला आपण शिकावं. तर मी सिंहगड रोडला एक पियानोचा क्लास होता. तर तिथं मी कॉन्टॅक्ट केला होता. आपण क्लास चालू केला होता आणि त्यावेळेस नेमका काय दिवस होता, काय होतं, काही आयडिया काहीच नव्हती त्याची. पण आता क्लासचा दिवस आहे, दररोजचा दिवस आहे, त्यामुळं दररोजच क्लास आहे, चला जाऊ आज. सो तेव्हा माझे आई-वडील काही इथे नव्हते. ते माझे राहायला दुसऱ्या गावाला होते आणि मी पुण्याला मामाकडे शिकायला होतो. मामाकडे राहत असताना त्याच्याकडे म्हणजे शिकत होतो. सो मी संध्याकाळी आता कसं असतं रिलेटिव्हजकडे राहणं पण थोडंफार कधी ना कधी प्रॉब्लेमॅटिक असतं किंवा आपण त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल आहे, नाही, ते आपल्याबरोबर कम्फर्टेबल आहेत, नाही. तर ते सगळं बघावं लागतं. तेच कधी-कधी ऑकवर्ड वाटतं. एक्झॅक्टली. हां. तर आता याच्यामध्ये काय असायचं, की बाबा कॉलेजचं डोक्याला टेन्शन असायचं, पेपर्स आहेत, अभ्यास आणि हेन तेन. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक कला आहे, ती शिकावी का जरा अजून. बरं बासरीबरोबर पियानो वाजवायचं म्हणलं, की तो एक जरा सिस्टमॅटिकली हे पडून जातं, की बाबा हां, चल ह्याचं बरोबर आहे. त्या अँगलने मी तो क्लास शोधला होता, की चला आपल्याला थोडी अजून मदत होईल. अभ्यासही नीट करता येईल आणि मग मी क्लास तो शोधला. आता मला काय नेहमीची सवय शॉर्टकटनीच घुसायचं इकडून-तिकडून. मेन रोडला मला ते ट्रॅफिक आणि गर्दीमध्ये जायचं म्हटलं, की मग मला नाही आवडत. मग मी ॲज युजुअल आपल्या कॉलेज रोडनी माझ्या निघालो आणि प्रॉब्लेम असा झाला, की एक टाईम स्पॅन असा आला त्याच्यामध्ये, तो जवळपास काय 200, 250, 300 मीटरचा पट्टा असेल आणि त्याच्यात असं झालं, की उतार आहे रोडचा तिथे कॉलेजच्या एरियात. तर मी रोडला तेव्हा काहीच पाहिलेलंच नव्हतं, की बाबा तिथे कोण आहे, आजूबाजूला काय. ऐन टायमिंगला लोकं सगळी तिथे आता कॉलेजचा एरिया त्यामुळे सगळे फिरत असतात. कपल लोकं तर कंटिन्यूअसली पडीक असतात, नाही असं नाही. तर त्यातल्या त्यात कॉलेज खूप भारी. त्यामुळे मला ऑप्शनच नव्हता. आणि मग मी रिलॅक्स असंच आपण चला इकडं-तिकडं बघत निघू मस्तपैकी. पण कधी कुठली गोष्ट डोळ्यासमोर येईल आणि कधी काय होईल याची काहीच आयडिया नसती. सो मी शेवटी ॲज युजुअल निघालोय माझ्या क्लासला आणि अंधारच जवळपास नाही, पण पूर्ण अंधारच पडला होता आणि लाईटीमुळं आणि त्या रोडला नेमकं असं आहे, की 2च बल्ब होते. सो 2-3 असतील ज्या रोड लाईट्स असतात त्याच्यातल्या स्ट्रीट लाईट्स राईट. तर त्याच्यामुळे एवढा काय असा प्रकाश पडतो नाही असं नाही. ते काय आपल्या भारी लाईट नाहीत किंवा अख्खं हे पडेल. त्या रोडला माझ्या गाडीच्या लाईटमध्ये जे काय समोर येतंय ते एवढं दिसत होतं. आणि तो एरिया असा आहे, की इकडंही काही नाही आणि इकडच्या साईडला काही नाही. एवढा आत्ताच्या लेव्हलला वेगळं आहे. पण तेव्हा माझ्या सीनमध्ये वेगळं होतं. त्याच टाईमला 2 मुलं लहान होती. त्यांचा फेस काय असा एवढा हे नव्हता म्हणजे असं नाही, की बाबा चांगल्या घरातली आहेत किंवा फारच भिकारी अशी असंही काही नव्हतं. पण काही त्यांच्याकडे बघून असं सांगू शकत नव्हतं, की ती खरंच चांगल्या घरातली आहेत
काय वेगळं आपल्या जे आपण कधी अजून नाही करावं की कोणाला कोण कसं आहे काय. सो ठीक आहे, त्यांनी हात केला मला लिफ्ट द्या. बरं मी आजपर्यंत कधी कोणाला लिफ्ट देत नाही. बरं आता ह्या सीनमुळं मी अजून लिफ्ट देणंच बंद केलं की नकोच बाबा लिफ्ट देणं. असा काय प्रकार घडला तुमच्याबरोबर? हां, आता हे काय घडलं, त्या 2 मुलांनी मला लिफ्ट मागितली. म्हणलं ठीक आहे चल, आता मी चाललोय ज्या रोडनी त्याच रोडला जर यांना जायचंय तर बसू म्हटलं, चला सोडतो. तर त्यांना पहिलं विचारलं की तुम्हाला कुठं जायचंय? म्हटलं की मला पुढे बस स्टॉप आहे, बस स्टॉपला सोड. म्हटलं त्यांनी पार दादा दिदा दादा करून दादा सोडणं असं आणि तसं केलं. म्हणलं दादाचं प्रेम दाखवलं पाहिजे, म्हणलं तर चला ठीक आहे बाबा. तर त्या एरियाला पुढे एक छोटीशी पोलीस चौकी पण आहे. पोलीस चौकीच्या पुढे बरं रोड असा येतो की जो ना 70-80% पूर्ण शांतताच असते त्या रोडला. मोकळा मोकळा मोकळा. म्हणजे असं भकास टाईप. हां, म्हणजे एक तो तेवढाच पट्टा आहे की जिथं एक तर काय आहे, चढ आहे तो असा. इकडनं गेला तर उतरण, वरती येताना चढ आहे. त्यामुळे चढावर सहजासहजी माणसं अशी काय फिरायला येत नाही किंवा काय नाही. हां, कॉलेज पार्किंगमध्ये असेल तर तिथं गोंधळच असतो, पूर्ण गर्दी भरलेली असती. मग तिथं भलेही रात्री 12 वाजते नाही तर 2 वाजते, तिथल्या लोकांना काही फरक पडत नाही कारण की कॅम्पस चालू असतो. इकडनं हा पट्ट्याला कोण नाही, त्यामुळे त्या मुलांनी मला तिथं लिफ्ट मागितली. मला त्या टाईमला सुचायला तयार नाही. म्हणलं मागतायत तर बाबा चल सोडतो. विषय असा झाला की आता गाडी माझी त्यावेळेला हलकी गाडी स्कूटी. गाडीवर साधा कावळा पक्षी कुठलाही जरी येऊन बसला तरी कळतंय, किंवा एखादी व्यक्ती जरी बसली तरी कळतंय की गाडीवर कोणतरी बसले. बरं असं नाही की माझं वजन 80-90 किलो आहे की बाबा माझ्या गाडीनी माझ्याच वजनाने माझी गाडी व्यवस्थित राहणार आहे आणि कोणीही बसलं तरी मला जाणवत नाही. इम्पॉसिबल आहे ती गोष्ट. मी आहेच एक तर 40-50 किलोचा. सो मागं कोणही बसलं तरी मला लगेच जाणवते. आणि त्यातले 2 मुलं म्हटली की मला सोड. ठीक आहे म्हणलं. स्टार्टिंगला बसताना दोघंही मुलं बसली. ठीक आहे, चला निघू म्हणलं. बरं आता त्यांच्याशी काय बोलणार ना, ज्याचा आपल्याला त्याशी काही घेणं नाही आहे. आणि ते म्हणले पुढच्या बस स्टॉपला सोडतो सोडतो. निघाली गाडी. निघालो. बरं हा एक तर ॲक्च्युली 200-250 मीटरला पुढचा बस स्टॉप होता. 2 बस स्टॉपमध्ये अंतर आहे 50 ते 60 मीटरचं. तेवढ्याच्यात बस थांबती नाही थांबती मलाही माहीत नाही, कारण मी गाडी वापरतो फक्त त्यामुळं. पहिल्या बस स्टॉपला जाईपर्यंत बरं आता त्यातल्या त्यात ती लहान मुलं आहेत, त्यामुळं ती मागं बसली आहेत. आणि हे मला अंधार असल्या कारणास्तव रिअर जे काय दोन्ही जे मिरर होते त्यांनी तर काही दिसत तर नव्हतं ते मागं बसलेत का नाही. जोपर्यंत मी लाईटमध्ये येत नव्हतं तोपर्यंत मला कळणार पण नव्हतं की ते आहेत का नाही. एक तर गाडी हल्ली तर कळतंय की ते आहेत. स्टार्टिंगला बसताना जाणवले बसलेत. पहिला बस स्टॉप आला की मी विचारलं, सोडायचं का तुम्हाला, इथं उतरायचं आहे का, तुमचा बस स्टॉप आला आहे. तर काहीच मला आवाज नाही, म्हणजे की बाबा चल हां दादा थँक्यू वॉटेवर, काय आपण प्रत्येक वेळेला म्हणतोच की थँक्यू असं तसं. काहीच नाही. मग मला असं झालं की हे एखाद वेळेस बोलले असतील, मला ऐकू आलं नसेल, लहान आहेत म्हणून. तर किंवा मग मी त्या तंद्रीत होतो की बाबा जाऊ दे. मग मी सोडून दिला विषय, जाऊ दे यांना इथं नाही, पुढच्या बस स्टॉपला सोडायचं आहे. कारण की पुढं दुकानं पण आहेत, त्यांना काहीतरी खायचं प्यायचं असेल किंवा तिथं राहत असतील, वॉटेवर जे काय असेल ते, तर तिथं सोडू म्हणून. मग मी निघालो त्यांना परत पुढं घ्यायला. बरं आता किती वाजलेत हे माझ्याही लक्षात नाही. आपण अशा टाईमला कोण घड्याळ बिड्याळ बघणार आहे. आपण घरातून निघताना संध्याकाळची वेळ आहे, अंधार तर झालेला आहे मान्य आहे. सो मी काय घड्याळ बिड्याळ पाहिलं नाही. आणि त्यांना सोडायला फायनली त्यांच्या स्टॉपसाठी, त्यांचा होता नव्हता मला माहिती नाही, पण माझ्यासाठी तो एक स्टॉप होता तिथला. मी तिथं थांबलो. बाबा आता तुम्ही उतरा, खूप झालं, मला जायचं आहे पुढं. मी एवढ्या वेळ तुम्हाला घेऊन नाही फिरत बसणार, मी एवढी रिस्क घेणार नाही. आणि कुठल्या गोष्टीत तुम्ही कोणाची मुलं आहेत काय मला माहीत नाही. मागं पोलीस चौकी, ते लागले माझ्या मागं तर मी काय करू. बरं त्याच्यात अजून आपण लॉ करतोय, तो एक वेगळा सीन होईल. तुम्ही वकिलीचं शिक्षण घेता, तुम्हाला कळत नाही कारण हे त्याच्यामध्ये नको म्हणलं. हे 2 मिनिटामध्ये सगळ्यांच्या डोक्यामध्ये असे विचार येतात. बरं मी 100 विचार करणारा माणूस आहे, त्यामुळे मला माहिती की बाबा नको उगाचच. सो मी तिथं थांबली. उतरा. बरं उतरा म्हटल्यावर उतरायला पाहिजे. बरं कोण उतरायला तयार नाही. बरं मला एक तर क्लासला जायची घाई. म्हणलं त्याने ते बंद केलं त्या बाबांनी तर माझा प्रॉब्लेम होईल. आजचा इथपर्यंत यायचं हे फुकटमध्ये जाईल. मग काय उपयोग नाही म्हणलं.
शेवटी मग मला असं राग आल्यासारखं झालं 2 सेकंदासाठी, की बाबा अरे उतर ना बाबा, काय घरची गाडी थोडी आहे तुझ्या, उतर बाबा, सोडलंय तुला इथपर्यंत आणलंय, उतर. तिडक गेली. हां, जाणारच ना, साहजिक आहे ती. पण काहीच रिस्पॉन्सच नाही ना, ना उतरायला तयार ना बोलायला तयार. शेवटी मी मागं बघितलं, पण मागं कोणच नाही. बापरे! म्हणजे काय मध्ये वगैरे उतरले का ते? काही आयडियाच नाही ना. मध्ये म्हणजे काय, एक बस स्टॉप गेला. तिथं मी विचारलं तेव्हा त्यांचा रिस्पॉन्स मला काही नाही, शून्य. पण त्यावेळेस गाडी चालूच होती. गाडी चालूच होती. आपण कसं आहे की इथं तुझा स्टॉप येणार आहे, तर आपण त्याला आधीच सांगतो ना, की हां तुझा हा बस स्टॉप आहे ना, चल मी इथं थांबवतो, तू उतर बाबा. काय असेल की बाबा तुला इथं उतरायचं आहे का पुढं सोडू. तर मी त्या लेवलला गाडी एक तर ऑलरेडी म्हणलं ना 500 मीटर ते 600 मीटरचा तो रोड आहे, त्याच्यामध्ये एक स्टॉप येतोय म्हटल्यावर मी त्याला आधीच विचारणार ना 50-60 मीटर आधी, की बाबा तुझा इथं बस स्टॉप आहे, इथं उतरायचं आहे का तुला. तेव्हा नाही म्हटल्यावर मी ती गाडी थांबवलीच नाही ना तिथे, तर ती कंटिन्यू पुढं मी घेतली. जेव्हा फायनली तो स्टॉप आला तेव्हा मी तिथं थांबवली गाडी. पूर्ण बघितलं की उतर बाबा आता. चिडचिड तर झाली होती 2 मिनिटासाठी, आणि त्यातल्या त्यात रात्र, आणि काय खाल्लं होतं नव्हतं माहीत नाही. खाल्लं नाही की मला डोकं चढतं पूर्ण, आणि त्यामुळे चिडचिड होती. शेवटी तेच झालं, आणि मागं बघतो तर ते नाहीच. नाही म्हटल्यावर मग मी 2 मिनिटं म्हणजे नाही का, मला सुचायलाच तयार नाही की पूर्ण ब्लँक, काहीच कळायला तयार नाही. आता करणार काय. बरं, हे असल्या गोष्टींचं माझ्या डोक्यात काहीच नाही की ज्याविषयी बोलतोय त्या. माझ्या डोक्यामध्ये हे की यार मुलं बसलीत मागं, 2 जण आहेत, अशी नाही की छोटी छोटी आहेत दोघं. माहिती तर नाही कोण आहेत काय आहेत, मागं पडली बिडली आहेत का काय आयडिया नाही, त्यांनी याला धरलं का नाही. बरं, एक असं असतं की लहान मुलगा बसलाय, स्वतःची बायको जरी बसली तरी ती धरून बसती, आई बसली तरी धरून बसती, वडील असतील तर ते धरून नाही बसणार, ते कधी कधी त्यांचं बोलणं किंवा काहीतरी असतं. लहान मुलगा नेहमी धरून बसतो. बरं, आता ती स्कूटी आहे म्हणल्यावर त्यांना उभं तर नाही करू शकत नाही. बरं, ते गाडीवर बसायच्या लायकीचे आहेत की बाबा ते बसू शकतात मागं, उभं नको करायला, ते एवढे पण मोठे नाहीत आणि धरून बसू शकतात. पण ते दोघांनी धरलेलं पण नव्हतं. अरे म्हटलं हे काय, म्हणजे सुचायलाच तयार नाही. मी तिथलं तिथं थांबून ते क्लास जाऊ दे चुलीत, म्हणलं मला काय घेणं नाही 2 मिनटं, मला टेन्शन त्या गोष्टीचं यायला लागलं. शेवटी मी उतरलो गाडीवर, 2 मिनटं तिथल्या तिथंच बघितलं, म्हणजे तिथलं म्हणजे उभं राहूनच फक्त इकडं तिकडं बघतोय की कुठं आहे का नाही काही. बरं, कोणच नाही. आता करणार काय. एवढं टेन्शन आलं की मी घाबरलो. पहिली गोष्ट त्या कारणाने घाबरलो की मुलांना जर लागला असेल, जो लिफ्ट दिले त्याला तर पकडतील. म्हणलं त्यामुळे त्याचा पहिला माझा कार्यक्रम होईल, ती एक गोष्ट वेगळी. बरं, आपले आई वडील इथं नाही, ती एक गोष्ट वेगळी. ज्याच्याकडे राहतोय त्याच्याकडे टेन्शन वाढणार. आता करणार काय. बरं, ह्याच्याबद्दल मी काय करायचो, आधी क्लासला जायच्या आधी नेहमी मी मित्राकडे जात असायचो. त्या दिवशी मी मित्राकडे गेलो नव्हतो. दरवेळेला तो तिथंच राहिला होता, त्यामुळे त्याला पहिलं जाऊन त्याच्याकडे चल भेटू, मग तिकडनं कंटिन्यू करायचो तो. आणि काय आहे, त्या उतारावरून आले ना, एक सरळ रोडतून एक असा टर्न येऊन परत तो रोड पुढे कंटिन्यू होतो. तर तो त्या रोडला होता. मग जाऊ दे म्हणलं, आता इकडनं जायचं, अंधार झालाय, कुठं त्याच्याकडे घरी जाणार. ह्या याने मी त्या फ्लोमध्ये गेलो होतो. इथं या दोघांना सोडलं. सोडायचं म्हणून थांबली गाडी. ॲक्च्युली सोडलं तर नाहीच आहे, मला माहितीच नाही ते उतरलेत का नाही. मी उतरून बघतो इकडे तिकडे, काही नाही. शेवटी काय करावं काही कळायला तयार नाही. गाडी रिटर्न फिरवली. चल म्हणलं पहिलं बघू जिथून आलं तिथं काय असेल ते, पडले असतील तर उचलू बाबा, लागले नाही लागले. डोक्यामध्ये हेच होतं कन्फर्म की पहिलं काहीतरी झालं असेल त्यांना एखाद्याच, म्हणून ते दिसत नसतील. बरं, एका लेवल नंतर लक्षात आलं की तिथली जेवढी दुकानं होती ती सगळी बंद होती त्या दिवशी. तिथं जवळपास नाही म्हटलं तरी आताच्या लेवलला असतील एक 12-15. तेव्हाही शॉप तेच आहेत, चालू बंद असायचे, पण ते 10-15-25 काय दुकानं असतील त्यावेळेला ती सगळी बंद होती एकाच वेळेस. ॲक्च्युली सगळं बंद होतं का काय माहीत नाही. काय दिवस होता, काय बंद होतं, काय काहीच माहीत नाही. बरं, तिथं असं आहे की आता गॅरेज तर एक काही गॅरेजवाल्यांची सवय असते वेगळी, किंवा एक तर गॅरेज ते एक ठराविक टायमिंग असतो, 7 नंतर बंद. 7 नंतर बंद म्हणल्यावर ते बंदच असणार आहे ऑब्व्हियसली. बाकीची दुकानं अशी आहेत की जी लोक येतात संध्याकाळी काहीतरी, तिथं आता सीनच असे सिगरेट दारू काय गोष्टी घ्यायला, ते तिथं आहेत ते दुकानं, त्यामुळे ते तिथे घेतात. संध्याकाळी सगळे असे, तिथं कोणच ते कसं काय मला हे कळालं नाही. हा विचार डोक्यातही नाही पहिली गोष्ट. हे नंतर जेव्हा लक्षात आलं की इथली दुकानं तर सगळी बंद आहेत,
ठीक आहे, चल पुढं बोललं. जिथं घेतलाय ना तिथं बघू. तिथं जाऊन बघतोय, तिथं काळं कुत्रं नाही, काहीच नाही. बरं आता येताना लाईट आहे, जाताना लाईटही नाही. आता मी बघतोय फक्त माझ्या गाडीच्या हेडलाईट जेवढा प्रकाश दिसतोय तेवढा याच्यात समोरचं दिसतंय. बाकी इकडचं काय इकडं काय काहीही आयडिया नाही. मी एवढा हँग झालो की सुचायलाच तयार नाही की बाबा आता करणार काय. एक तर ज्या 2 मुलांना घेतलंय ती खरंच मुलं होती का. बरं तुम्ही जर गाडीवर बसताय कोणाच्याही, तर समोरच्याला जो गाडी चालवणार असतो एकदा तो चालवतो म्हणून त्याला माहिती असतं की आपल्या मागं कोण बसतंय कोण नाही बसलंय. जाणवतं ना ती, तू बस नाही तर नको बसून उड्या मार वॉटर. कधी कधी तर असं होतं ना की जास्त हल्लं तरी समोरचा ड्रायव्हर व्हायबल होतो की हलू नको बाबा पडशील तू, नाही तर मी पडेल मग, तुझं नाही माहिती घेणं त्याला. ते काहीच झालं नाही. मग त्याच्यावर असं झालं की मी पूर्ण ब्लँक, म्हणजे ह्या लेवलला ब्लँक झालो की न क्लास दिसायला तयार ना काहीच दिसायला तयार नाही. त्या लेवलला सिच्युएशन होती की मोबाईल फोन काढायची हिंमत नव्हती झाली माझ्या खिशातून. सुधरतच नाही ना. काहीच सुधारायला तयार नाही. तरी पण त्याच्यावर मी 2 ते 3 राऊंड मारल्या सेम स्पॉट. चल परत खाली जाऊन बघू. थांबून सगळीकडे लाईट अशी गाडी थांबून बघतोय इकडं कोण दिसतंय का, इकडं कोण दिसतंय का. पण इकडच्या एरियाला एक ग्राउंड आहे तिथे मोठं, त्याही एरियात गाडी घातली की चल इथे लपलीत का. कारण की काय होतं, जर आता हे भिकाऱ्यांची मुलं काय काय असतात जे झोपड्या करून राहणारे असतात लोक, त्यांची ती मुलं असतात की बाबा ते त्रास द्यायला बसलेले असतात किंवा काय, हे मला माहिती नाही. बरं त्यांचे जर असतील तर तिथे एक झोपडी बिपडी काही नाही, काहीच नाही, किंवा माणसं पण नाही, शून्य माणूस, काहीच नाही तिथं. त्या ग्राउंडवर जाण्यासाठी जो रोड केलेला आहे तिथं छोटा, तिथं गाडी घातली, तिथं बघितलं, तिथंही काही नाही, कोणच नाही, कुत्रंच नाही तिथं, माणूस तर लांब राहिला. अख्ख्या एरियामध्ये जवळपास 500 मीटरचा जो काय तो स्पॉट असेल त्या एरियामध्ये मी एकटाच बोंबलत फिरत होतो, ते पण गाडीवर त्या ज्युपिटरवर. मला काहीही सुचतच नव्हतं. मला फक्त डोक्यात एवढंच होतं की ती मुलं बघायची मला कोण आहेत. बरं आता फालतूपणा असा झाला त्यावेळेला माहीत नाही, मी त्यांना एवढं कॅज्युअली घेतलं नाही. जाऊ द्या लहान मुलं आहेत, मी त्यांचं फेसिंग काहीच नीट पाहिलं नाही की म्हणलं त्याला नाव विचारू. मी एक तर माझ्या क्लासला जायच्या मूडमध्ये असल्यामुळं मला काहीच घेणं नव्हतं कोण आहे, तू कुठं राहतो, काय करायचं, काही संबंध नव्हता. बस सोडतो एवढंच, डेस्टिनेशन तर एवढंच होतं, तेवढं त्यांच्या पुरतं. जे काही झालं नाही, ज्या 3-4 चकरा घालवल्या, सगळीकडं बघितलं, कुठंच दिसायला तयार नाही, कुठं म्हणजे कुठंच नाही. ह्या लेवलला असं झालं की नक्की चालू काय आहे माझ्याबरोबर. बरं तो दिवस कोणता आहे हे डोक्यात यायला तयार नाही, तारीख कोणती आहे तेही सुचायला तयार नाही की आज नक्की हीच तारीख आहे का. बरं तारखेवरून आपण असंही नाही ठरवू शकत की आज पौर्णिमा आहे का अमावस्या आहे की अजून काय आहे का वेगळं, काहीच नाही. बरं खाली काय पडलंय का, चुकून ते तुडवलंय का, का भास होतोय काय, एवढा तर फालतू लेवलचा भास होणार नाही की मी त्या एखाद्यासाठी गाडी थांबवली, तो माणूस बसलाय माझ्यावर, त्याला सोडलंय किंवा नाही सोडलंय, त्याने उडी मारली असेल तर कळालं असतं की गाडी हलली आहे. बरोबर काहीच नाही. शेवटी पूर्ण लेवलला मी असा ब्लँक झालो की चला आता खूप झाला फालतूपणा, आता हे डोक्याच्या बाहेर चाललंय, आपल्याला झेपणारच नाही. तिथून रिटर्न असला थरथर कापत मी घरी आलो. बरं आता मामाकडे राहतोय म्हणलं मामाला तर काय सांगणार. बरं आमचा मामा असा आहे की त्याला माहिती आहेत या गोष्टी, भरपूर काही गोष्टी त्यामध्ये, त्यामुळं त्याला जरी सांगितलं असतं तरी त्यांनी कितपत लेवलला हे ॲक्सेप्ट केलं असतं की हे खरंच आहे का खोटं आहे हे माहिती नाही, त्यामुळे मी त्याला काय सांगितलं नाही ही गोष्ट. आणि आईवडील दुसरीकडे राहिला, जे तिथून मला ते गाडीवर जायला मला ते सोयीस्कर होतं की बाबा सोपं आहे, म्हणजे मी कधी एनी टाईम मी कधी जाऊ शकतो असं. मी दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो, मित्रमैत्रिणी म्हणलं चला 2 मिनटं त्यांच्यामध्ये बसून त्यांच्याशी डिस्कस नको करायला, कारण की ते ॲज युजल असंच होणार की काहीतरी सांगतोय पानसटगिरी असं तसं काही हसण्यावर घेणार. एक्झॅक्टली. बरं किती जण विश्वास ठेवतात, किती जण आपल्याला माहिती नसतं, कोणी अनभवले नाही अनभवले. बरं आता प्रत्येकाचं असं असतं की मी गावातला आहे तर गावातले सीन काय झालेले असतात काही काहींना हे माहिती असतं. शहरातल्या मुलांच्या गोष्टी काही वेगळ्या असतात की ते पहिल्यापासून तशा ह्यामध्ये वाढलेल्या असतात की त्यांचं वातावरण वेगळं असतं.
मग त्यामुळे मी त्यांच्याशी काही ते शेअर केलं नाही. शेवटी असं झालं की मला थांबायचंच नाही. त्यातल्या त्यात तरी असं झालं की मित्र म्हटले की चल आपण जरा फिरायला जाऊ. म्हणलं चला फिरायला गेलो तर जरा ह्या 4 चौघां 8-10 जणांमध्ये जरा बरं वाटेल. मग आम्ही फिरायला गेलो, खाल्लं पिल्लं जरा. आणि आता आपलं असं चालतं ना, टाळ्या बिळ्या दे, हातात हात असं घाल. तर त्यातला एक जण म्हणला की तुझ्या हाताला इथं मानेवर हात टाकला की असं गरम गरम करायला लागतं एकदम. म्हणलं नाही रे काही नाही, कुठे काय मला काही नाही, बरं आहे ना म्हणे. मग त्याने परत अजून नाही का ताप आलाय का काय असं चेक करायला म्हणे तुला खूप ताप आलाय. म्हणलं हो का. पण मी या स्टेजमध्ये होतो की मला काही जाणवतही नव्हतं आणि कळतच नव्हतं. मी फक्त त्यांच्याबरोबर आहे ना, खातोय ना, एवढं डोक्यात होतं. बाकी दिसत तर काहीच नव्हतं मला. शेवटी मग मी घरी आलो मामाकडे आणि काही नाही ॲज युजुअल मी माझी डायरेक्ट बॅग भरली. नॉर्मली आपलं चल परत येऊ, पण आत्ता माझे कपडे घेऊन 2 दिवसासाठी चाललोय, काय असेल तेवढ्यासाठी जाऊन कपडे घेऊन जाऊ म्हणलं. घरी गेलो. घरी गेलो ते गेलो डायरेक्ट घराच्या ऐवजी गाडी डायरेक्ट हॉस्पिटलला घातली मी. तिथले जे होते आमचे डॉक्टर त्यांच्याकडे. त्यांनी ॲज युजुअल चेकअप केला. नाही म्हणे ताप आलाय तुला. आपण एक काम करू, तुला सलाईन लावू थोड्या वेळ. बघू होतंय का कव्हर. ठीक आहे म्हणलं लावा. लावलं. त्यांनी ब्लड चेक केलं. ते म्हणलं की टायफॉईड झालाय. टायफॉईड झाला मला. सडनली डायरेक्ट टायफॉईड. अरे म्हटलं बरं त्यातल्या त्यात अजून असं की ते मागची जी 3 वर्ष होती त्याच्या आधीची, पहिलं मी जुन्नरला होतो राहायला, त्याच्यानंतर इकडे शिफ्ट झालो. त्या 3 वर्षात सलग 3 वेळा मला टायफॉईड झाला होता. प्रत्येक वर्षात एकदा. आणि प्रत्येक वेळेला काही पहिल्याची स्टेज जी होती ना, ती आधीच्यापेक्षा दुसऱ्याची हाय लेवल होती. म्हणलं हे अवघड आहे. डॉक्टरने डायरेक्ट सलाईनच लावले. तू इथून हालूच नको म्हणले. मी कंटिन्युअस 8 दिवस त्या हॉस्पिटलला ॲडमिट होतो. मग नंतर आता असं झालं की यार बाबा जायचं का नाही पुण्याला. बरं तिथं जिथं आपण कॉलेजला आहे तो एरिया तसा आहे, खरंच तसं आहे का नाही हे मला माहीत नाही. बरं ह्या गोष्टी जर 4 चौघांना सांगत बसलो ते कितपत लेवलला ते ॲक्सेप्ट करतील आणि कोण मला साथ देणार आहे या गोष्टीमध्ये. तरी पण माझी थरकाप व्हायचीच दरवेळेला. मग वेळेला असं व्हायचं की बाबा इथून जायचं आहे का, बरं कोण आहे का आधी त्या रोडला ते बघा. नाही नको आज जायला, जाऊ दे नको प्रॉब्लेम उगाचच. आपली फॅमिली पण असती नाही, आपल्या डोक्यामध्ये पण वेगळे टेन्शन असतात. मध्येच कोण येऊन आडवा आला, काही प्रॉब्लेम झाला. शेवटी मी त्या रोडला आजपर्यंत कधी गेलेलो नाही. इच्छाच झाली नाही माझी जायची. त्याच्यावरून एक शिकलो की भलेही समोरच्याला किती हे असेल नसेल माहीत नाही मला, लिफ्ट द्यायची नाही. मी माझ्यासाठीची ही गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही कोणाला लिफ्ट देऊ नका किंवा काय, ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला त्याच्यामुळे जर वेगळा अनुभव आलाय तर मी परत ते डेअरिंग नाही करू शकत. अजिबात नाही करू शकत. मला तिथे गेलं की पहिला तोच सीन आठवतो की इथं 2 मुलांना मी घेतला होता गाडीवर. आणि गायब झाली. डायरेक्ट गायब ना. चांगलं चांगलं जाणवतं ना तुम्हाला की बाबा तुमच्या गाडीवर कोणतरी बसलंय आणि तुम्ही मागं जेव्हा विचारता की उतर तुझा स्टॉप आलाय आता मला पुढे जायचंय, मागं कोणच नसतं म्हणल्यावर काय. बरं आता मिररमध्ये बघतोय, मिररमध्ये बघूनही दिसणार काय, कारण की पूर्ण अंधार आहे. लाईटच नाही. लाईटच नाही रोडला. आणि त्यावेळेला म्हणजे 2016च्या टाइमला तेवढा तो डेव्हलप नव्हतं तेवढा पॉईंट तो की तिथं 50-50 स्ट्रीट लाईट्स लावतील आणि पूर्ण मस्त आता कॉलेजचा एरिया म्हणून तो गजबटाट असं असलं किंवा हां लोक येतात तिथून तुरंत जातात तेव्हा इथे जरा छान केलं पाहिजे आणि लोकांना त्रास नाही झाला पाहिजे असं काहीच नव्हतं. रोड पण नीट नव्हता तिथला. आत्ताच्या लेवलला जरा कुठंतरी आहे, पण ठीक आहे. तेव्हा माझा एवढा प्रॉब्लेम झाला की माझ्या डोक्यात तेच येतं तिथं गेलं की इथं प्रॉब्लेम झाला होता. अख्खा सीन तिथं लगेच आठवतो. जेवढा आत्ता सांगितलं ठीक आहे, पण तिथं गेल्यावर अजून क्लिअर कट आठवतं की हे भाई इथं असं झालं होतं. बरं एरिया पण तसा ना, इकडचा पूर्ण साईड जिथं त्यांना पिकअप केलं मागं पूर्ण ओपन एरिया आहे. खाल्लेलं आहे काही गोष्टी, मध्येच झाडं उगवली आहेत, मध्येच काहीतरी गवत आहेत छोटी छोटी, बाकी काहीच नाही. इकडनं अशी भिंत पडलेली आहे, काहीच नाही. बर तर हा होता तुमचा अनुभव. हो आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का तापाच्या व्यतिरिक्त अजून किंवा घरच्यांना काय त्रास? नाही, व्यतिरिक्त असं म्हणलं तर मला ताप हाच वाढला तर बाकी काही असा त्रास नाही झाला. कारण की हे कसं काय हे मला एक तर पहिली गोष्ट माहिती नव्हती.
एका लेवल नंतर मला लक्षात आलं की हे आहे जे आपण समजतो तेच आहे म्हटलं. ह्याच्यामध्ये दुसरा जर येऊन शहाणपणा केला की हे असं नाही आहे, हे खोटं आहे. बाबा खोटं आहे तर खोटं तुझ्यासाठी खोटं आहे. मला अनुभवलं ना, मला जाणवतंय एखादा व्यक्ती गाडीवर बसून नाही होते म्हणल्यावर. बरं, ज्यावेळेस तुम्हाला त्या मुलांनी लिफ्ट मागितली, त्यावेळेस तुम्ही म्हटलं की ते गरीब, श्रीमंत किंवा असे वेगळेच वाटत होते. म्हणजे वेगळे म्हणजे कसे असे माणसांसारखे वाटत होते का वेगळं काहीतरी वाटत होते किंवा वाइब्स काय येत होत्या त्यांच्याकडनं तुम्हाला? वाईट जास्त म्हणता येणार नाही. कारण की काय होतं, आपण एखाद्याला जेव्हा बघतो, चुकीची आहे ती गोष्ट की बाबा एखाद्याला बघून अझ्युम करणं की हा व्यक्ती हा दिसतोय म्हणजे हा खूप भारी आहे. ही यांनी फालतू कपडे घातले म्हणजे हा फालतू आहे असं. म्हणजे जज करतो आपण. हां, जज करतो. सॉरी, मला तो शब्द आठवत नव्हता. पण आपण असं डायरेक्टली जज नाही करू शकत ना की बाबा हा असा असेल आणि हा असा आहे. सो त्यांच्याकडे बघून मला जजच करता येत नव्हतं की हा व्यक्ती ही 2 मुलं आहेत. त्यांची वय नव्हती सांगता येत मला. ना त्याला मी म्हणू शकत नाही की तो असंही नाही म्हणत की बाबा तो 10 वर्षापेक्षा जास्त होता, काहीच नाही. मान्य आहे ते 8-9 वर्षाच्या आसपासची मुलं असतील. दोघंही जण, एकाची एक हायटेड होता, एक छोटासा बारीक त्याच्यापेक्षा होता. पण जज नव्हतं ना करू शकत की हा बाबा छोटा आहे आणि हा याचं घर चांगल्या लेवलचं आहे का, हा पार झोपडपट्टीतून आलाय का कुठून आलाय काय, काहीच नाही. इम्पॉसिबल गोष्ट आहे ती सांगणं त्यांना बघून. मी आत्ताच्या लेवलला सुद्धा दुसरा कुठला एखादा व्यक्ती आला ना समोर की हा बाबा तुमच्या घरातला किंवा कोण वॉटेवर कुठलाही मुलगा असू दे, की मी म्हणू शकतो हां, ह्याला मी त्याचं स्केच मी तयार करू शकतो. मनामध्ये तर तो व्यक्ती बसेल. भले स्केच नाही काढलं तर. किंवा मी एक सांगू शकतो, त्याची छोटी छोटी केस होती, इकडनं कट होता, तसं असेल तसं अशी चेहरापट्टी होती. त्यांचं फेसच नाही आठवत, सांगूच शकत नाही. फक्त ती बॉडी लँग्वेज ती दिसती मला त्या दोन्ही याची की हा ती 2 मुलं होती. ती 2 मुलं माझ्या गाडीवर बसली. म्हणजे त्यांचं फेस पिक्चर एक्झॅक्टली क्लिअर नव्हतं. नाहीच, अजिबातच नाही. क्लिअर नाही म्हणजे मला ते कसं असतं ना, म्हणजे एखादी गोष्ट पाण्याचा थेंब आहे, तो पडला की तो खरं थेंब पडला, झाला. तो कुठं इथं आहे का तिथे काही सांगू शकत नाही ना आपण पाण्यामध्ये. ते तसं झालं त्यावेळेला. आणि त्यावेळेला काय म्हणतात म्हणजे आता माहीत नाही, मी सांगायचं राहिलं पण अचानक आहे ना असं एकदम असं जोर वारा येते बघा, झुळूक. झुळूक आल्यासारखी. ते गाडीवर बसणार आणि ती झुळूक अशी एकदम येणार, हे माहीत नाही. पण त्यावेळेला झालं होतं ते की अरे म्हणलं एकदम अचानक कशी काय थंडी वाजायला लागली. असं होतं ना, मग लगेच दुसऱ्या दिवशी कसा काय ताप मला आणि दुसऱ्या दिवशी मी ॲडमिट आहे, ते पण दुसऱ्या गावामध्ये. बट घराच्या इथे ते माझं घर आहे तिथे, त्यामुळे मी तिथे असेल. दुसरं गाव आहे शेवटी. पण तिथं जाऊन तो व्यक्ती म्हणतो सुद्धा आहे डॉक्टर की बाबा तू टायफॉइड झालाय तुला आणि तुला ॲडमिटच करावं लागेल, आता ऑप्शन नाही आहे. म्हणजे झटपट सगळं झालं. सगळं एक म्हणजे हार्डली 24 तासाचा फरक असेल याच्यामध्ये. ही संध्याकाळ ती दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ मी ॲडमिट. ह्याच्या पलीकडं मी काही इमॅजिन पण नव्हतं केलं की बाबा असं कधी होऊ शकतं आपल्याकडं. डोक्यामध्ये चाललंय भलतं वाजवायचं तिथं जाऊन, पण हिथं माझंच वाजत चाललंय म्हणल्यावर मी काय बोलणार आहे. आणि ते मी किती जणांना नाही या अशा गोष्टी. मला एक चांगलं झालं की तुम्हाला तुमच्या चॅनलमुळं मला हे सांगू शकतो की बाबा भले आता याच्यावर बघणाऱ्यांनी किती विश्वास ठेवतील हे मला माहिती नाही. आता कसं असतं, ज्याला कळतं या गोष्टीमधलं तो तुमचा चॅनल ऑब्व्हियसली एवढे फॉलोअर सबस्क्रायबर होणं ही छोटी गोष्ट नसती. पण ते उगाचच नसतं. एखादी गोष्ट असती की त्याच्यामध्ये लागून राहणं. ते का बघितलं जातं, त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. भूतं बघण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आहे. पण ते घडलेली आहे. घडली ना ती गोष्ट, मी अनुभवली ना ती गोष्ट. तुम्ही किती अनुभवलं मला नाही माहिती, मला घेणं तर नाही त्याच्यामध्ये. पण एका गोष्टीमुळे जर मी दुसऱ्या दिवशी लगेच जर ॲडमिट होऊ शकत असेल, तर त्या गोष्टीमध्ये मला काय होणं, बाकीच्यांचं मला घेणं नाही. पण त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे ना काहीतरी. आणि तिथला एरिया जर तसा असेल, मला नाही माहिती का असं काय होऊ शकतं ते. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. हो. तर मित्रांनो, हा होता शुभम सरांचा अनुभव आणि प्रथमतः त्यांचं मनःपूर्वक धन्यवाद की ते एवढ्या लांबून आले आणि फक्त अनुभव शेअर करण्यासाठीच आले ते. तर ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखे जर तुम्हालाही अनुभव शेअर करायचे असतील तर गुगल फॉर्मची लिंक आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ती तुम्ही पहा, भरा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तर आता आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.